हाय हॅलो, मी अक्षय. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते. आणि आज आहे सॅटर्डे, वीकेंड म्हटला की रिलॅक्स डे. आणि तसं आम्ही प्रत्येक वीकेंडला काही ना काही कारणामुळे बाहेर पडतच असतो. पण यूएतली सध्याची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे जेव्हा अगदीच ग्रोसरी शॉपिंग वगैरे अशाच कामांसाठी बाहेर पडत होतो. पण आता विचाराल तर सध्याची सिच्युएशन अगदी पहिल्यासारखी नॉर्मल झालेली आहे. इतकंच काय तर यूएतलं सध्याचं वातावरण सुद्धा इतकं प्लेझंट आहे अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे. आणि काही दिवसांपूर्वी न्यूजमध्ये व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की यूएमध्ये भरपूर धो पाऊस पडला आणि आज पुन्हा एकदा पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. आज आम्ही आलेलो आहोत अबुधाबीतला खलिदिया मॉलला शॉपिंगसाठी. कारणही तसंच आहे सांगते. आता पुन्हा लाईफ नॉर्मल होत आहे. शिवाय क्लायमेट सुद्धा इतकं मस्त आहे. म्हटल्यावर बाहेर पडल्याशिवाय घरात कसं राहायचं. तसं एप्रिल महिना माझ्यासाठी खास आहे. कारण याच मंथमध्ये म्हणजे परवाच आहे ना आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी झाली, जिला 9 वर्ष पूर्ण झाले. आणि आता 28 एप्रिलला माझा बड्डे सुद्धा आहे. तर म्हटलं की चला त्याच निमित्ताने थोडी शॉपिंग करायची होती. तर इथे हा मॉल मला खूप आवडतो. याआधीसुद्धा मी सांगितलंय. कारण आहे ना इथे फार जास्त फिरावं लागत नाही आणि शॉपिंगचे ऑप्शन खूप चांगले चांगले आहेत. त्यामुळे मॉलमध्ये एंटर झाल्या आम्ही पहिल्यांदा R&B मध्ये गेलो. त्यानंतर मतालनमध्ये दोन्हीकडचे कलेक्शन पाहिलं. फार इतकं काही आवडलं नाही. त्यामुळे आता वरच्या फ्लोअरला जात होतो. आणि इथे मी कॅरमल पॉपकॉर्न खाते, ज्यामध्ये तिघांचंही आवडीचं आहे. आणि मुलं असल्यावर काही ना काही कॅरी करावंच लागतं, तरच ते शॉपिंग करून देतात. वर पाहून तुम्हाला समजलं असेल की मी आली झुडिओमध्ये. काय सांगू तुम्हाला, मला इतका आनंद होतोय ना. कारण जस्ट अबुधाबीमध्ये झुडिओ नवीन ओपन झालेला आहे, खलिदिया आणि अल-वादा मॉलमध्ये. आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपल्या इंडियन्सला आवडणारे, स्पेशली मला आवडणारे कपडे प्रत्येक वेळी मला मिळतातच इथे असं नाही. मी भारतातूनच बऱ्याचदा स्टॉक घेऊन येते. पण आता झुडिओ ओपन झाला ना तर खूप बरं वाटतंय. तर इथून मी माझ्यासाठी वन पीस घेतला, एक टॉप घेतला आणि एक चप्पल घेत होती. तर इथे मी यांना कलरमध्ये कन्फ्यूज होत होती, व्हाईट घेऊ की ब्राऊन घेऊ. त्यानंतर बिलिंग काउंटरला हा मस्त बेबी पिंक कलरचा क्लिप मला आवडला, जो आर्विकने मला बड्डे गिफ्ट घेतलाय. कारण त्याचं ना इतकं चाललं होतं ना, मम्मा माझ्या पिगी बँकमध्ये जे पैसे साठवले त्यातनं मला तुला काहीतरी बड्डे गिफ्ट घ्यायचं आहे. म्हणून झुडिओमध्ये ना तो सतत मला एक ड्रेस आणून दाखवत होता. फायनली त्याच्या समाधानासाठी मी एक क्लिप घेतला त्याच्याकडनं गिफ्ट म्हणून. त्यानंतर आम्ही आलो लुलूमध्ये. आणि आधी सुद्धा मी सांगितलं की यूएमधली खासियत हीच आहे की तुम्ही इथे कुठल्याही मॉलमध्ये शॉपिंग करायला जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कॅरीफोर, लुलू हे सुपर मार्केट दिसतीलच, जिथून तुम्ही ना ग्रोसरी शॉपिंग सुद्धा करून बाहेर पडू शकता. आणि आज लुलूमधून ग्रोसरीमध्ये मला व्हेजिटेबल्स घ्यायचे होते. इथे मी प्रॉन्स घेत होते, ते क्लीन करायला दिले. सोबतच बाकी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या. आणि मला ना डेली यूजसाठी शूजसुद्धा चेंज करायचे होते. कारण आहे ना मी डेली यूजसाठी आहे ना पाय पूर्ण कवर होणारे शूज घालते, कारण ऊन असतं, पाय काळे होतात. तर मस्त मला स्केचर्सचे शूज मिळाले, आवडले, तर ते सुद्धा घेतले. आणि ॲक्च्युअल शूजची प्राईस ना 300 दिराम होती, पण सध्या ना बऱ्याचशा गोष्टींवरती 50% ऑफ आहे. त्यामुळे मला अराउंड 150 दिराम मिळाले. आणि घरी आहे ना सध्याच्या सिच्युएशनमुळे बरंचसं सामान मी स्टॉक करतच होते. त्याच्यामुळे आज फक्त गरजेचं होतं ना तितकंच घेतलेलं आहे. आणि आता चालून चालून दमलोय, त्यामुळे इथे दोघे बसलोय मंदारसमोर बिलिंगसाठी उभे आहेत. आणि खूप रिफ्रेशिंग वाटतंय, कारण बऱ्याच दिवसांनी ग्रोसरी सोडून इतर शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडलो. आणि मनसोक्त शॉपिंगसुद्धा झालेली आहे. आणि ऑफकोर्स शॉपिंग झाली म्हटलं डिनर बाहेरच होणार. आणि त्यासाठी आम्ही आलो तंदुरी कॉर्नरमध्ये. आणि मला मिंट चटणी हा प्रकार खूप जास्त आवडतो. त्याच्यामुळे सुरुवातीला दिलेल्या पापडासोबत मिंट चटणी खात होतो, कारण आता खूप भूक लागली होती इतका वेळ फिरून फिरून. आणि मग थोड्याच वेळात सर्व फूडची ऑर्डरसुद्धा आली. तर कसा वाटला मिनी व्लॉग? यूएमध्ये पुन्हा नॉर्मल झालेली सिच्युएशन, पावसामुळे बदलतं वातावरण आणि लवकरच येणाऱ्या बड्डेसाठी केलेली शॉपिंग, असं सर्व आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंय.